नमस्कार मित्रांनो. शेतकऱ्यासाठी आज अतिशय अशी महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो. कारण काय माहितीये का, शेतकऱ्याचं जे पीक कर्ज आहे मित्रांनो, ते माफ करणार आहे सरकार. आणि त्याची जी लिमिट आहे ना, त्यांनी ती लिमिट ठेवली नाही. पहिले कसं होतं, जे शेतकऱ्याचं कर्ज होतं मित्रांनो, पहिले 1.5 लाखापर्यंत, त्याच्यानंतर 2 लाखापर्यंत अशी त्यांनी अट ठेवली होती की बाबा तेथपर्यंत तुमचं काय जे असेल पीक कर्ज ते माफ होणार आहे. परंतु ह्यावेळेस सरकारनं काय केलं माहितीये का, तुमची ती अट ठेवली नाही मित्रांनो. शेतकऱ्याचं पीक कर्ज किती असू ते माफ होणार आहे. परंतु आता बरेच शेतकरी असे पण गोंधळात पडलेले की बाबा, जर आता मी मॉडगेज केलेलं असलं तर माझं ते कर्ज माफ होणार का? तर नाही मित्रांनो. पीक कर्ज हे फक्त तेवढंच माफ होतं. तुम्ही मॉडगेज असो किंवा एखादं विहिरीसाठी लोन केलेलं असो, ते तुमचं कर्ज माफ होणार नाही. फक्त तुम्ही पीक कर्ज हे माफ होणार मित्रांनो तुमचं. बाकीचा विचार करू नका. बरेच शेतकरी विचार करतील की आता मॉडगेज सुद्धा माफ होणार, त्याच्यानंतर मी विहिरीसाठी लोन घेतलं तर माझ्या शेतीवर ते माफ होणार. तसं होणार नाही मित्रांनो. फक्त तुमचं जे पीक कर्ज असेल तेच माफ होणार आहे. युट्यूबला याला अशी व्हिडिओ आले की शेतकऱ्याचा जो 7/12 आहे तो सरसकट कोरा केला जाणार मित्रांनो. सरसकट फक्त पीक कर्जासाठी फक्त पीक कर्ज त्याच्यामध्ये धरलं जाणार आहे. तुमचं मॉडगेज वगैरे ते असेल तर ते त्याच्यामध्ये बसत नाही. हे लक्षात घ्या. कारण काय होतं माहितीये का, माणूस सगळीकडून व्हिडिओ वगैरे बघून काय होतं, गोंधळात पडतं आणि आपलं सगळं माफ होणार का नाही, या गोंधळात काय होतं, आपल्याला परेशानी होती. त्यामुळं लक्ष राहू दे मित्रांनो. फक्त पीक कर्जच माफ होत असतं. त्याच्यानंतर आता काय झालेलं माहितीये का, जिल्हा बँकेला जे शासनाने निर्देश दिलेला आहे की बाबा तुम्ही काय करा, स्थानिक लेवलला आता ते बँकेकडून डाटा कलेक्ट करणं म्हणजे गोळा करणं चालू द्यायचा की किती शेतकरी थकबाकीत आहे, आणि ते सगळं जे डाटा आहे ते गोळा करणं चालू आहे प्रत्येक सगळे म्हणजे त्याच्या लेवलला. त्याच्यानंतर आता ते याच्यामध्ये आणखीन एक काय करणार आहे, जशी लाडकी बहिणीची केवायसी केली का तशी याची सुद्धा केवायसी शेतकऱ्याची करून घेणार आहे, जे थकीत शेतकरी त्याची. त्याच्यानंतर त्या केवायसी मध्ये तुम्हाला कागदपत्र काय काय द्यावं लागणार आहे, आधार कार्ड द्यावं लागणार आहे, तुमचं बँकेचं पासबुक द्यावं लागणार आहे, त्याच्यानंतर फार्मर आयडी द्यावं लागणार आहे, त्याच्यानंतर पॅन कार्ड. त्याच्यानंतर मित्रांनो जर बँक पासबुक असेल तुमचं तर संयुक्त म्हणजे सामायिक जास्त जॉईंट खातं असतं मित्रांनो, ते जॉईंट खातं चुकूनही देऊ नका मित्रांनो, त्याच्यात तुम्हाला प्रॉब्लेम होतो. आणि जर मूळ कर्जदार जर माहीत असेल मित्रांनो, त्याचं ऍफिडेविट करायचं. ऍफिडेविट करून काय करायचं माहितीये का, त्याचं सगळ्याचे जे वारसदार असेल त्याचे सगळ्याचे कागदपत्र जोडायचे त्याला, आणि ते त्या स्थानिक लेवलला आता ते सांगते ना आपल्याला, ते बँकमध्ये जमा करायचं. तिथं जाऊन सांगायचं त्या बँकेला तुमचं जे कोणत्या बँकेत कर्ज असेल तिथे जाऊन ते डॉक्युमेंट सबमिट करायचे. त्याच्यानंतर ते अहवाल ते काय करतील, त्या जिल्हा बँकेला पाठवतील मित्रांनो. त्याच्यानंतर तुमचं कर्ज जे आहे ते माफ होईल.